मुकुंदनगर प्राणघातक हल्ला प्रकरण इस्को मार डालो म्हणत धीरज परदेशींवर जीव घेणा हल्ला. युनुस शेख पोलिसांच्या ताब्यात, उर्वरित आरोपींचा शोध सुरू. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानं शहरामध्ये खळबळ उडाली आहे. दर्गा दायरा कब्रस्तान परिसरामध्ये स्ट्रीट लाईटच्या पॅनलचं काम सुरू असताना 24 वर्षीय महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 7 ऑगस्ट रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये लाकडी बल्ल्या आणि लोखंडी पाईपचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसंच इस्को मार डालो असं म्हणत धीरज परदेशी यांना जीवठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं. घटनेनंतर कॅम्प पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत युनुस खानसाहेब शेख वय 48 वर्ष याला पहाटे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून हल्ल्यामध्ये 7 ते 8 जण सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून मेहराज सय्यद, सिराज सय्यद, मुस्तकीम सय्यद यांच्यासह इतर संशयितांचा शोध घेतला जातोय. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागील नेमका वाद काय होता, हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका काय होती आणि उर्वरित आरोपी कधी पोलिसांच्या हाती लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. मुकुंदनगरमधील या प्राणघातक हल्ल्यामुळे अहिल्यानगर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सर्व आरोपींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणातील पुढील तपास कॅम्प पोलीस हे करत आहेत. मुक्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.